नमस्कार बांधवांनो, मी तुषार देशमुख या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, आपण शिक्षण सेवक हा लढा युवा विद्यार्थी असोसिएशनच्या माध्यमातून लढतो आहे. खरं तर या लढ्याच्या माध्यमातून आपल्या बांधवांनी गुणवत्ता सिद्ध केली आहे, परंतु जाचक मानधनाअभावी नोकरी लागूनही न नोकरी लागण्यासारखी परिस्थिती आज घडीला. त्या परिस्थितीतून आपल्या उदरनिर्वाहाचा, आपल्या परिणामी संसाराचा, आपल्या आयुष्याचा गाडा आणि दिवसेंदिवस अनेक समस्यांना तोंड देत हे नवशिक्षक आपल्या वाटचाल करत आहेत आणि एकीकडे ज्ञानदानासारखं पवित्र कार्य करत आहेत. त्याच अनुषंगाने युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने राज्यव्यापी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. निमंत्रक युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य. प्रति पत्रकार महोदय, सर्व दैनिक वर्तमानपत्रे, प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया. विषय: शिक्षण सेवक कालावधी योजना रद्द करणे किंवा कालावधी कमी करणे. 13 सप्टेंबर 2025 वार शनिवार. स्थळ: पत्रकार भवन, पुणे. वेळ: दुपारी 2 वाजता. तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिक्षण सेवकांच्या अन्यायकारक मानधनाविरोधात आक्रोश करायचा आहे. या सरकारसमोर एक ज्वलंत प्रश्न उपस्थित करत आहोत. देशभरात नुकताच काल मोठ्या प्रमाणावर शिक्षक दिन साजरा करण्यात आला. अगदी फुलांचे वर्षाव करण्यात आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून, भाषणांनी शिक्षकांना वेगवेगळ्या स्लोगनच्या माध्यमातून, कॅप्शनच्या माध्यमातून गौरवण्यात आले. खरे मात्र जे शिक्षण सेवक शाळांमध्ये कार्यरत आहेत त्यांच्या वास्तवात किती मोठा अपमान वाट्याला येतो हे सरकारकडे पाहण्याची दूरदृष्टीच नाही. म्हणजे हे सरकार निद्रिस्त आहे आणि त्या निद्रिस्त अवस्थेत असलेल्या सरकारला मोठ्या प्रमाणावर आपण आपल्या संख्येने आक्रोश दाखवणे महत्त्वपूर्ण आहे. तेव्हाचे निद्रिस्त अवस्थेत असलेलं सरकार जागं होईल आणि परिणामी आपला अन्याय दूर होण्यास मदत होईल. अन्यायकारक मानधन. शिक्षण सेवक हा शब्द ऐकायला जितका पवित्र तितकाच प्रत्यक्ष आयुष्यात हा कठीण आहे. पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊन लोकसेवा आयोगाच्या समकक्ष असलेल्या कठोर अभ्यासक्रमावर मात करून हे शिक्षक म्हणून नियुक्त झालेत, पण 3-3 वर्ष हेच शिक्षक फक्त मानधनावर आपल्या संसाराचा गाडा ओढत आहेत. शिक्षकांच्या आयुष्याची खेळ. गुणवंत शिक्षकांना स्थिर नोकरी न देता मानधनाच्या बंधनात ठेवणं हा अवमान आहे. या शिक्षकांच्या कुटुंबांना दैनंदिन खर्च, मुलांचं शिक्षण, घराची जबाबदारी या सर्वांसाठी झगडावं लागते. परंतु फुले शाहू आंबेडकरांच्या, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या न्याय देणाऱ्या महाराष्ट्रात शिक्षकावरच अन्याय होतो, हीच खरी मोठी शोकांतिका आहे. सरकारची निद्रिस्त भूमिका. आज शिक्षण सेवकांचा आक्रोश वाढतो आहे, मात्र सरकार निद्रिस्त अवस्थेत आहे आणि दुर्लक्षित करत आहे या मागण्या. शिक्षण क्षेत्रातील रिक्त जागा भरल्या जात नाहीत. सेवेत असल्यानं न्याय पगाराद्वारे मिळत नाही. मानधन प्रक्रियेच्या नावाखाली अन्याय सुरू आहे. म्हणून तातडीने शिक्षण सेवक कालावधी रद्द करावा व मानधनवाढ करण्यात यावी आणि 3 वर्षापेक्षा जास्त काळ शिक्षक असलेल्या सेवकांना मानधनारहित शिक्षकांना नियमितीकरणाचा हक्क मिळावा. शिक्षण क्षेत्रातील अन्यायकारक धोरणे रद्द करावी. म्हणून आपण सर्वांनी आज शिक्षकांचा अक्षरोध फक्त शाळापुरता राहिला नाही तर समाजाच्या प्रत्येक स्तरावर पसरला आहे. जर सरकारने तातडीली पावलं उचलली नाही तर हा आंदोलनाचा ज्वालामुखी अधिक तीव्र युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने येत्या काळात करणार आहोत. शिक्षण सेवकांना न्याय मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही. तर मित्रांनो, आज घडीला पाहतोय आपण पुण्या मुंबईसारख्या मेट्रो सिटीजमध्ये ज्या अर्थी रेंट 25,000 रुपये आणि शिक्षकांचं शिक्षण सेवक मानधनी 16,000 रुपये. अशा स्थितीत ते शिक्षण सेवक आपली गुणवत्ता सिद्ध करून हक्काची शासकीय नोकरी मिळून समाजामध्ये मानसन्मान मिळाला आहे आणि दुसरीकडे कर्जाचा डोंगर वाढतोय. परिणामी त्यांच्यावर स्वतःच्या संसाराचा गाडा, मुलाबाळांचं भविष्य, स्वतःच्या आरोग्याचा, शिवाय वृद्ध आईवडील असतील त्यांचाही खर्च, इतर कुटुंबाचा खर्च, आयुष्याची तजवीज, आयुष्याच्या आरोग्याविषयी तजवीज आणि भविष्यनिधी या सर्व बाबतीत खूप मोठ्या प्रमाणावर भयानक विदारक वास्तव आहे. अशा स्थितीत आपल्या सर्वांना जागं व्हावं लागणार आहे आणि कुठेतरी आपल्या सर्वांना एकजुटीने हा लढा तीव्र आणि मोठ्या प्रमाणात आक्रमकरित्या या व्यवस्थेपर्यंत आपला आवाज, आपला आक्रोश, आपल्या वेदना यांच्यापर्यंत नेण्यासाठी आपल्या सर्वांचं प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक पाठपुराव्यावरती, प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्या सर्वांचा सहभाग महत्त्वपूर्ण असणार आहे. तेव्हाच हे सरकार जागं होईल आणि आपल्या बांधवांवरील आपला अन्यायकारक जो लादलेला शिक्षण सेवक
कालावधी व तुटपुंजी मानधन हे अन्यायकारक आपणच आपले हक्क मिळून आपणच दूर करू शकतो. त्यासाठी आपल्या सर्वांची गरज असणार आहे. तर मी विनंती करतो, 13 तारखेला शनिवार असल्याने पुणे शहरातील, पुणेच्या विभागातील व इतर ज्यांना शक्य आहे अशा सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणावर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रारंभी आपला ताकद आपल्या उपस्थितीच्या माध्यमातून दाखवून द्या, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत स्टे कनेक्टेड.